आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मम्मी, अगं माझं ब्ल्यू पेन बघितलंस का? कुठे कुठेच मिळत नाहीये। अनुताईने घेतलं असेल ना तर मी सुद्धा तिचा पिंक ड्रेस घेणार आणि परत देणारच नाही। नेहमी ना ती अशीच करते, पहिले स्वतःचं पेन हरवते आणि मग माझं पेन घेते। मम्मी, माझं पेन तू घेतलंस? अगं तुला माहिती आहे ना मला हेच पेन लागतं लिहायला। मम्मी, पण तू काय करतेस? स्वामींचं नाव लिहितेस? मग राहू दे, लिह तू। पण मम्मी, तू असं स्वामींचं नाव कशाला लिहितेस? मयू, मला जाम टेन्शन आलंय ग। आज आपल्या शरूचा इंटरव्ह्यू आहे ना, सगळी नीट उत्तर देईल, जास्त आगाऊपणा करणार नाही। मी मगाशी जप करत होते, पण माझ्या डोक्यात एवढे विचार ना, म्हणून मग मी लगेच स्वामी नाम लिहायला घेतलं। अगं मम्मी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस। आपली शरूताई ना एकदम डॉन आहे, एकदम भारी उत्तर देईल ती। विराट कोहली सारखी मॅच काढेल आणि वर्ल्ड कप घेऊनच घरी येईल, बघच तू। स्वामी। And you know what? I got the tickets for just like 10 grand. I mean, मला एवढे चीप मध्ये मिळाले की नंतर मी माझ्या मावशीच्या भिक्काड्या मुलींना देऊन टाकले फ्री मध्ये। I swear त्यांना असं वाटत असेल की समायरा किती स्वीट आहे। But you know right? समायरा स्वीट नाही, तिथे डायबिटीज आहे। गौतम, Hello, Mr. Patkar. Hello, ma'am. Glad to see you after. Please have a seat. I must thank you. तुम्ही फक्त आजच्या मीटिंग साठी खास दिल्लीवरून फ्लाय करून आला तिथे। मी तेजस्विनी खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे तुमचं खूप खूप स्वागत करते। Thank you. गेली अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय। तुमच्या अनेक इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्या कंपनीमध्ये। सिक्युरिटी फॅसिलिटी सर्व्हिसेस असतील किंवा परफ्यूमचा बिझनेस असेल, आपण मेजर स्टेक होल्डर होत आज मार्केटमध्ये। सो गेल्या वर्षभरातला आपला बिझनेस रेशो खूप चांगला आहे आणि आता आपण नवीन बिझनेसमध्ये एंटर करतोय। सो वी आर ऑफिशियली एंटरिंग इनटू फूड बिझनेस। आपण एक 5 स्टार हॉटेलची तारा जरा डिझाईन दाखव। 1 सेकंड। या सो या रेस्टॉरंटची थीम आयव्हरी असणार आहे। आपण मुंबईतले अनेक नामवंत इंटिरियर डिझायनर्सना, अनेक कॉन्ट्रॅक्टिंग फर्म्सना अपॉइंट करतोय। या सगळ्या व्हेंचरमध्ये तुमची साथ आम्हाला हवी आहे, म्हणूनच आजची ही मीटिंग। खरं तर हा सगळा बिझनेस जय हँडल करणार आहे, बट यू बिंग माय ओल्डेस्ट इन्व्हेस्टर, आय थॉट लेट मी हॅव माय फर्स्ट मीटिंग विथ यू। जस्ट हॅव लुक। तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असतील तर आपली फायनान्स टीम आहे। तारा जरा सरांना डिटेल्स दाखव, कलर स्कीम दाखव। यू जस्ट हॅव अ लुक आणि काही असेल तर मी आहेच। अँड वुड यू जस्ट एक्सक्यूज मी फॉर अ मिनिट? स्पंदन गो। जरा एसी वाढव। गौतम इथे काय करतोय? मगा कसा दिला दादा? 50ला 3 आहे। 50ला 3 खूप महाग म्हणतात, 50ला 4 द्या ना। नाही जमणार। अहो द्या ना। हो, महाग येत आहे। कोबी? कोबी 20 रुपये। पुन्हा भास? स्वामी मला पुन्हा भास का होतोय? नाही बाई, हे बघ असं होऊन नाही चालणार, तुला खूप काम करायचंय, तू लक्ष दे.
माझा भास होतोय कामात लक्ष नाही लागत आहे माझ्यामुळे. येस. गौतम आसावरीच्या मागे. मॅम इज एव्हरीथिंग ओके? काही प्रॉब्लेम आहे का? एव्हरीथिंग ओके डार्लिंग? येस मॅम. जयचा फोन का नाही लागत आहे? जय कुठेतरी अडकला आहे. मॅम हवं तर मी ऑफिसमध्ये कॉल करू का? कोणाच्या? नाही नाही, आय हँडल इट. ओके मॅम. आय एम सॉरी. तू ते आपण शेफ अपॉइंट करतोय ना, त्यांचे क्रेडेन्शियल्स दे सरांना आणि आपल्या फायनान्स टीमला सरांशी बोलायला सांगायचं. ओके मॅम. सॉरी. हाय. बाय बाय, तुला भास होतोय तुला भास होतोय. नाही नाही भास नाहीये. मी खरतर तुम्हाला सगळीकडे शोधत होतो आणि मग तुम्ही मला त्या देवळासमोर दिसलात. मग मी तुमच्या मागे मागे आलो. ऐका ना, तुम्ही ना असं माझ्या मागे मागे येऊ नका. काय ना, असं आपल्याला बघितलं ना एकत्र तर लोक नावं ठेवतील. ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. म्हणजे मला काहीतरी सांगायचंय पण कसं सांगू ते नाही समजत आहे. मग नका सांगू. हो, पण काय बोलायचं ऐकून तर घ्या. ऐका ना, मला खरंच नाही ऐकायचं. बघा, साक्षीचं आणि आकाशचं लग्न झालं, तुमची आणि माझी फॅमिली यांची फक्त ओळख झालीये. आपण फॅमिली नाही झालो. तुम्ही श्रीमंत आहात आणि आम्ही नाही. खूप फरक आहे आपल्यात. अहो, माझे पप्पा ते BST मध्ये कंडक्टरचं काम करतात. मम्मी जेवण बनवून टिफिन विकते आणि मी आहे ना KEM हॉस्पिटलच्या नर्सचे युनिफॉर्म शिवते. ह्यातलं तुम्हाला काहीच माहित नाही. आणि मुळात आहे ना, आमच्यासारख्या लोकांना ना तुमच्यासारखी लोकांना ओळख दाखवतच नाही. मग तुम्ही ओळख का वाढवताय? कुठे? प्लीज प्लीज माझी लग्न. गौतम हिच्या मागे इथपर्यंत आलाच कसा? रोड रोमिओ, आणि ही काय इतकी शाय असल्यासारखं करते? ड्रामा क्वीन. सगळं कळतंय मला. मुद्दाम त्याला ट्रॅप मध्ये अडकवते. चीप. इतकी स्लो लिफ्ट जगात कुठे नसेल. त्या तिच्या बरोबर उभं राहावं लागते मला. मग बघ, कुठे पंख असतील तर लावून घे आणि पहिले इथून उडत उडत जा. मी पण का चिखलात दगड मारतोय? डुकरासोबत भांडायला गेले की डुक्कर चिखलात लोळतं. चिखल आपल्या अंगाला लागतो, डुकराला मजाच येते ना. स्वामी, काय चुकलंय माझं मला सांगा तरी. हा लाथा मारणारा गाडो का माझ्यासारख्या डोळ्यासमोर येतोय? प्लीज स्वामी, मला ह्या संकटातून लवकर बाहेर काढा. लिफ्ट पण ना शक्य इथे थांबणं. मी ना हवं तर रोज लवकर सकाळी उठेन आणि सगळी घरची कामं करेन, पण ह्या माणसाचा चेहरा मला डोळ्यासमोर नकोय. मला लवकरात लवकर बाहेर काढा स्वामी, प्लीज प्लीज प्लीज.